नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज इतके सुंदर आणि स्पेशल कलेक्शन आणलेलं आहे की तुम्ही फक्त बघतच राहणार आहे, कारण की आजची जी व्हरायटी टोटली डोला फॅब्रिक मध्ये इथे तुम्हाला भेटून जाणार आहे। तर लुक वाईज इथे तुम्ही पहिले आर्टिकल बघू शकता, खूप सुंदर सुंदर पॅटर्न्स अवेलेबल आहे। जर तुम्हाला अशा प्रकारची डिजिटल प्रिंट कॉन्सेप्ट हवा असेल, नाही तर मग अशा प्रकारचे वर्कवाले साडीचं कलेक्शन हवं असेल, प्रत्येक आर्टिकल आहेत आणि थोडे वेगळे सुद्धा ही व्हरायटीज न्यू कलेक्शन तुम्हाला इथे बघायला भेटून जाणार आहे। तर पर्टिक्युलर रेंज माहिती करायची किंवा पूर्ण साडीचा लुक बघायचा आहे तर व्हिडिओच्या एंड पर्यंत बनून राहा। चला तर मंडळी, सर्वात पहिल्यांदा आर्टिकलला स्टार्ट करूया। तर लिलन सिल्क मध्ये हा आर्टिकल अवेलेबल आहे। जसं की तुम्ही इथे बघू शकता, खूप सुंदर रिजनेबल रेंज मध्ये हे कलेक्शन भेटणार आहे आणि याची जी बॉर्डर दिलेली आहे ना, सिल्वर जरीची बॉर्डर तुम्हाला यामध्ये बघायला भेटणार आहे आणि ऑल ओव्हर पूर्ण जो लुक आहे साडीचा तो सुद्धा ही तुम्ही इथे बघू शकतात। आणि हे जे कलेक्शन असणार आहे टोटली तुम्हाला 195 रुपीजच्या रेंज मध्ये भेटून जाणार आहे। बघू शकतात लुक वाईज किती सुंदर असा पॅटर्न दिसतोय आणि ऑल ओव्हर पूर्ण साडीचा जो लुक आहे तोही तुम्ही पूर्ण बघू शकता। तिथे कलर पॅटर्न सुद्धा ही एक से बढ़कर एक असणार आहे। 4 ते 5 पीसेसचा सेट आहे, ज्यात तुम्हाला वेगवेगळी डिझाईन्स इथे पाहायला भेटून जातात। बघू शकतात किती छान असा साडीचा लुक येतोय। डेली बेसिस साठी तर अशा प्रकारची व्हरायटी खूप जास्त चालते, तर तुम्ही हे कलेक्शन नक्की ॲड ऑन करू शकतात। बाकी ब्लाउज पीसची गोष्ट करूया तर प्लेन वाला ब्लाउज तुम्हाला इथे भेटून जाणार आहे। जसं मी तुम्हाला ऑलरेडी प्राइस सांगितलीच आहे की 195 रुपीज याची प्राइस रेंज असणार आहे, तर तुमच्यासाठी इझी असेल। नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर सॉफ्ट डोलामध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे अवेलेबल होऊन जाणार आहे आणि पूर्ण जो साडीचा लुक आहे सर्वात पहिल्यांदा तो तुम्ही इथे बघू शकतात की किती छान असं तुम्हाला फ्लावर कॉन्सेप्ट दिलेला आहे, तेही डिजिटल प्रिंट मध्ये। आणि व्हरायटीज तुम्ही इथे बघू शकतात, एक से बढ़कर एक व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला भेटून जाते। पदराचा जो लुक आहे टोटली तुम्हाला ब्राऊन शेड मध्ये भेटणार आहे आणि बॉर्डर वरती जर गोष्ट करूया तर बॉर्डर टोटली तुम्हाला विविंग काम केलेली गोल्डन जरी मध्ये भेटणार आहे। आता साडीचा पूर्ण लुक बघू शकता तुम्ही, किती सुंदर आणि एकदम एलिगंट असा लुक येतोय। डेली बेसिस किंवा छोटं मोठं पार्टी फंक्शन आहे त्यासाठी अशा प्रकारची व्हरायटीज खूप जास्त चालते आणि मार्केटमध्ये सुद्धा ही खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये सेल होतात। आता जर याच्या प्राइस रेंजची गोष्ट करूया तर 299 रुपीज याची प्राइस रेंज असणार आहे। ब्लाउज पीसची गोष्ट करूया तर ब्लाउज पीस सुद्धा ही तुम्ही इथे बघू शकतात मंडळी, रनिंग वाला ब्लाउज पीस तुम्हाला भेटणार आहे, तेही विथ बॉर्डर एकदम विविंग काम केलेली तुम्हाला इथे भेटून जाणार आहे। नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर डोला सिल्क मध्ये खूप सुंदर असा पॅटर्न इथे अवेलेबल आहे, कारण की हा जो पॅटर्न असणार आहे टोटली डिफरंट आहे। का? कारण की यामध्ये पूर्ण प्रकारे लाइनिंगचं काम केलेलं आहे, जसं की लाइनिंग वर्क विविंग कॉन्सेप्ट मध्ये दिलेलं आहे, तर ते तुम्ही इथे बघू शकतात। आणि प्राइस पण एकदम रिझनेबल असणार आहे, 285 रुपीज याची प्राइस रेंज असणार आहे। पदरामध्ये खूप सुंदर असं तुम्हाला बाटिक प्रिंट इथे बघायला भेटणार आहे। बाकी पूर्ण ऑल ओव्हर साडीमध्ये क्विरिंगची डिझाईन तुम्हाला इथे भेटते। बघू शकता तुम्ही कशा प्रकारचे छान असं क्विरिंगची डिझाईन तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे। त्याचसोबतच जो बॉर्डर असणार आहे, बॉर्डरमध्ये झिगझॅग स्टाईलचे तुम्हाला विविंग काम केलेले इथे पाहायला भेटतं, तेही कॉन्ट्रास्ट ब्लॅक कलरमध्ये। तर त्यामुळे ह्याचा साडीचा जो लुक आहे ना खूप जास्त सुंदर आणि उठून दिसतोय। लुक वाईज पूर्ण साडी जी आहे ती तुम्ही इथे बघू शकतात। आणि माझा एकच मोटिव्ह असतो की आमच्या कस्टमरांना पूर्ण साडी दाखवावा, त्यानंतर त्यांच्यासाठी इझी असतं की हा या साडीचा लुक असा आहे, अशा प्रकारची डिझाईन असल्यामुळे ही साडी आपल्याकडे चालेल की नाही चालेल। तर तशाच प्रकारची व्हरायटी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते। बाकी यामध्ये ब्लाउज पीसची गोष्ट करूया तर कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला ब्लाउज पीस भेटून जाणार आहे, तेही विथ लाइनिंगमध्ये। बघू शकतात ही जी लाइनिंग असणार आहे टोटली विविंग काम केलेलं तुम्हाला हे कलेक्शन इथे भेटून जाणार आहे। नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर थोडा डिफरंट फॅब्रिक असणार आहे, कारण की या मार्च मेलो फॅब्रिकमध्ये तुम्हाला हे कलेक्शन भेटून जाणार आहे। तो लुक वाईज यामध्ये जो फ्लावर कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि याचा जो बेस असणार आहे पूर्ण साडीचा लाईट शेड दिलेला आहे। आणि बाकी तुम्ही इथे बघू शकतात की किती छान असा सुंदर लुक येतोय आणि बॉर्डरवरती खूप सुंदर असं तुम्हाला विविंग काम केलेलं इथे पाहायला भेटून जाणार आहे। प्राइस रेंजची गोष्ट करूया तर ॲज इट इज 299 रुपये याची प्राइस रेंज तुम्हाला इथे बघायला भेटते। बघू शकता तुम्ही, आता पूर्ण साडीचा लुकही दाखवते, त्या अगोदर पदराची जी डिझाईन आहे ती तुम्ही बघू शकतात। आणि हे जे कलेक्शन आहे आरामात तुम्ही 500-600 रुपयापर्यंत सेल आउट करू शकतात। बघू शकतात लुक वाईज किती सुंदर आणि एकदम सॉफ्ट असा फील येतो या फॅब्रिकचा। लुक वाईज एकदम बेस्ट कलेक्शन आहे, तर मी नक्की सांगेल की तुम्ही हे कलेक्शन तुमच्या शॉपमध्ये ॲड ऑन करा, कारण की गावखेड्यात अशा प्रकारची व्हरायटी पण चालते आणि डिजिटल प्रिंट कॉन्सेप्ट असल्यामुळे आजकाल तर प्रत्येक ठिकाणी हे कलेक्शन ट्रेंड करते। बाकी ब्लाउज पीसची गोष्ट करूया तर इथे तुम्ही बघू शकतात की प्रिंटेड कॉन्सेप्ट वाला तुम्हाला इथे ब्लाउज पीस भेटून जाणार आहे। आणि आता राहिली गोष्ट साडीच्या लेंथची, तर आता लेंथ किती असणार आहे तर तेही सांगते। लेंथ प्रॉपर साडीची असणार आहे 630 मीटर विथ ब्लाउज, 6.5 मीटरची प्रॉपर तुम्हाला साडी भेटते, त्यासोबत तुम्हाला ब्लाउज सुद्धाही भेटून जाणार आहे। बाकी नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर इथे तुम्ही बघू शकतात की खूप सुंदर असा फ्लावर कॉन्सेप्ट डिजिटल प्रिंट मध्ये बघायला भेटणार आहे। बाकी हे आर्टिकलची गोष्ट करूया तर इथे तुम्ही बघू शकता डिजिटल प्रिंट मध्ये खूप सुंदर असा पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। त्यासोबतच
फॅब्रिकची जर गोष्ट करूया ना, तर डोला फॅब्रिक मध्ये हा आर्टिकल अवेलेबल आहे. लुक वाईज पूर्ण जे बॉर्डर असणार आहे गोल्डन आणि कॉपर जरीचं प्रॉपर असं वर्क तुम्हाला भेटते. वरच्या साईडला सुद्धा ही बॉर्डर वरती खूप सुंदर असं विविंग काम केलेलं आहे. आणि पूर्ण साडीचा ही लुक दाखवते, जेणेकरून तुम्हाला आरामात समजेल की साडीचा लुक किती आणि कसा छान वाटतोय. लुक वाईज इथे बघू शकता तुम्ही किती एलिगंट लुक येतोय. आणि प्राइसमुळे याचा जो लुक आहे ना खूप सुंदर असा वाटतोय. आणि जेवढी याची प्राइस आहे ना त्याच्यापेक्षा जास्त सुंदर ही साडी असणार आहे. 299च्या रेंजमध्ये मी तुम्हाला आतापर्यंत 2-3 व्हरायटी दाखवली, तर 2-3 व्हरायटीमधने तुम्ही कुठलीही व्हरायटी ॲड ऑन केली तरी चालेल. आणि ही व्हरायटी खूप जास्त सेल आउट होते, तर तुम्ही ह्या गोष्टीचं लक्ष दिलं तर तुमची सेल डबल होणार आहे. आणि ते म्हणजे कुठे, तर शिवगौरी साडीजमध्ये. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की शिवगौरी साडीजमध्ये तुम्हाला साड्यांमध्ये खूप काही व्हरायटीज अवेलेबल होतात, जसं की त्यातली डिजिटल प्रिंटचा कॉन्सेप्ट आमच्याकडे खूप जास्त रनिंग आहे. त्यामुळे आज हे कलेक्शन तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही इथे बघू शकता की या साडीमध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज भेटून जाणार आहे, तोही प्रॉपर लेंथमध्ये. नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर सॉफ्ट डोलामध्ये तुम्हाला हा आर्टिकल अवेलेबल होत आहे. तो तुम्ही इथे बघू शकतात की किती सुंदर असा लुक येतोय. आणि ऑल ओव्हर पूर्ण जो डस्टी शेड आहे, जसं की तुम्ही इथे बघू शकता चिकू कलर तुम्हाला भेटणार आहे. बॉर्डरवरती डार्क ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे, ज्यामुळे खूप सुंदर असा लुक याचा जो आहे उठून दिसतोय. प्राइस रेंजची गोष्ट करूया तर तुम्ही इथे बघू शकतात की टोटली याची जी प्राइस रेंज असणार आहे 285 रुपीजमध्ये तुम्हाला भेटणार आहे. बाकी कलरफुल फ्लावरचं कॉन्सेप्ट इथे दिलेला आहे. इथे तुम्ही बघू शकतात की खालची जी बॉर्डर असणार आहे विविंग काम केलेलं गोल्डन जरीची बॉर्डर भेटते. मध्ये तुम्हाला डिजिटल प्रिंट दिलेली आहे, त्याचसोबतच वापस पुन्हा बॉर्डर दिलेला आहे. यामुळे काय की थोडा साडीचा जो लुक आहे ना खूप सुंदर आणि एलिगंट होतो. तसं तुम्ही इथे बघू शकतात की लुक वाईज पूर्ण जी साडी आहे एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये तुम्हाला हे कलेक्शन भेटते. बाटिक प्रिंट कॉन्सेप्ट दिलेला आहे पूर्ण पदरामध्ये. आणि बाकी इथे तुम्ही बघू शकतात की फ्लावर पॅटर्नमध्ये जसं की तुम्हाला इथे पाहायला भेटते. कलरफुल फ्लावर्स आहे. त्यानंतर जसं डस्टी शेड मी तुम्हाला दाखवलं तर त्यामध्ये सुद्धा ही फ्लावर्स बनलेले पूर्ण फॅब्रिकमध्ये इथे पाहायला भेटतात. आणि कॉन्ट्रास्ट कलर यामध्ये दिलेला आहे ना, त्यामुळे साडीचा जो लुक आहे खूप सुंदर असा दिसतोय. आता यामध्ये सुद्धा ही आपल्याकडे 5 ते 6 पीसेसचा सेट आहे. जर तुम्हाला कलर चार्ट बघायचे असतील किंवा अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता, दिलेल्या नंबरवरती इन्क्वायरी करू शकतात. यामध्ये ब्लाउज पीसची गोष्ट करूया तर ब्लाउज पीस जो असणार आहे टोटली तुम्हाला कॉन्ट्रास्ट बॉटल ग्रीन शेडमध्ये इथे पाहायला भेटतोय. नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया मंडळी तर इथे बघू शकतात की लिलन शिमरमध्ये तुम्हाला हा आर्टिकल अवेलेबल होऊन जाणार आहे. आणि लिलन शिमरची सुद्धा ही व्हरायटीची खूप जास्त डिमांड असते, त्यामुळे पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी हा आर्टिकल घेऊनच आलेले आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकतात की लुक वाईज हा जो अनियन कलर सोबत तुम्हाला डार्क शेड भेटतोय ना, त्यामुळे जो साडीचा लुक आहे खूप सुंदर असा दिसतोय. आणि आता याचा प्राइस रेंजचा अंदाज सांगू मी तुम्हाला किती असणार आहे. आता तुम्हाला बघितल्याने असं वाटत असेल ना की 300-400 रुपयाची ही साडी असणार आहे, बिलकुल पण नाही. फक्त 260 रुपीज. हो बरोबर, 260 रुपीची ही साडी असणार आहे. जसं की तुम्ही बघू शकता बाटिक प्रिंट आहे आणि मध्ये शिमर काम आहे म्हटल्यानंतर यामध्ये गोल्डन जरीचं काम होणारच. तर तुम्हाला हा जो आर्टिकल आहे इतका सुंदर असणार आहे. रिझनेबल रेंजमध्ये हे कलेक्शन तुम्हाला फक्त शिवगौरी साडीजमध्ये भेटणार आहे. तर मंडळी कधी पण तुम्ही सुरत येताय ना, तर सुरत आल्यानंतर एकदा व्हिजिट द्या शिवगौरी साडीजमध्ये. इथे तुम्हाला साड्यांमध्ये भरपूर अनलिमिटेड डिझाईन्स इथे पाहायला भेटणार आहे. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल ना तर 20 ते 25 हजार रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही घरी बसल्या बसल्या स्टार्टअप करू शकतात. आणि शॉपमध्ये स्टार्ट करायचं तर म्हटल्यानंतर मॅक्सिमम तुम्हाला 50 हजाराचा तरी खरेदी करावीच लागणार आहे. तुमच्या एरिया वाईज डिपेंड करते की तुम्ही यामध्ये किती प्रकार आणि कशा प्रकारचा मार्जिन ठेवू शकतात. आता यामध्ये ब्लाऊज पीसची गोष्ट करूया. ऑल ओव्हर पूर्ण जो ब्लाऊज पीस मध्ये तुम्हाला लोटसची डिझाईन यामध्ये बघायला भेटते. बघू शकता तुम्ही. आहे ना सुंदर कलेक्शन? तर कमेंटमध्ये जा आणि फटाफट मला कमेंट करून सांगा की आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटतंय. मार्च मेलो डोलामध्ये तुम्हाला वापस पुन्हा एकदा नवीन आर्टिकल दाखवते. जसं की हा फिरोजी कलर आहे, रामा ग्रीन कलरमध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटतोय, ज्यामध्ये खूप सुंदर असं विविंग काम केलेलं आहे. लुक वाईज पूर्ण जो आर्टिकल असणार आहे तो तुम्ही इथे बघू शकतात. आणि आता याचे प्राइस रेंजची गोष्ट करूया तर 375 रुपीज. कारण की हा जो फॅब्रिक आहे ना खूप सुंदर आणि सॉफ्ट असा हेवी फॅब्रिक तुम्हाला भेटणार आहे. आता इथे बघू शकता तुम्ही पूर्ण फ्लावर कॉन्सेप्ट दिलेला आहे. त्यानंतर मंडळी तुम्ही इथे बघू शकतात की पूर्ण रामा ग्रीन कलर मध्ये व्हाईट कलरची जी प्रिंट तुम्हाला भेटते ना, ज्यामुळे साडीचा लुक आहे एकदम जबरदस्त असा खिलून येतोय. तुम्ही इथे बघू शकतात की किती छान अशी साडी वाटते. आणि फॅब्रिकची जर गोष्ट करूया तर एकदम सॉफ्ट फील तुम्हाला भेटणार आहे. डेली बेसिस साठी एक नंबर असा आर्टिकल आहे आणि रिझनेबल रेंज मध्ये तुम्ही हे कलेक्शन सेल आउट करू शकतात. आणि यामध्ये जर तुम्हाला पाऊच पॅकिंग हवी असेल तरीही भेटून जाणार आहे. आणि पाऊच पॅकिंगच्या ज्या साड्या असतात
मार्केटमध्ये 500-600 रुपयापर्यंत सुद्धाही सेल आउट होतात. तर या मागे तुम्ही तुमच्या हिशोबाने चांगला मार्जिन कमवू शकतात. आणि जर तुमचं नवीन शॉप असेल किंवा स्टार्टअप करायचं असेल तर एकदा नक्की विजिट द्या इथे शिवगौरीमध्ये. तुम्हाला इथे सगळा गायडन्स भेटणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला स्टार्टअप केलं पाहिजे किंवा एका साडीमागे किती मार्जिन ठेवलं पाहिजे. बाकी नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया तर मैसूर सिल्कमध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे अवेलेबल होऊन जाणार आहे. बाकी तुम्ही डिझाईन इथे बघू शकता, किती सुंदर असा लुक आहे. ऑल ओव्हर पूर्ण जी डिझाईन आहे ती तुम्ही इथे बघू शकतात. आणि हे जे पॅटर्न तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे हे प्रिंट नाही आहे, हे टोटली विविंग काम केलेलं आहे डायरेक्टली फॅब्रिकमध्ये. तर लुक वाईज ब्लॅक कलरची बॉर्डरवरती तुम्हाला खूप छान असा गोल्डन जरीचं वर्क इथे बघायला भेटणार आहे. आणि ऑल ओव्हर पूर्ण जो साडीचा बेस असणार आहे त्यामध्ये तुम्हाला फ्लावर कॉन्सेप्ट इथे बघायला भेटणार आहे. बघू शकता तुम्ही साडीचा लुक आहे, एकदम जबरदस्त असा साडीचा लुक भेटणार आहे. कलर पण एकदम फ्रेश तुम्हाला इथे भेटतात आहे, म्हणजे की तुमचे कस्टमर एक पण कलर रिजेक्ट नाही करू शकतात. अशा प्रकारचे व्हरायटीज तुम्हाला शिवगौरी साडीजमध्ये डेली बेसिसमध्ये ट्रेंडिंग आर्टिकल भेटत असतात. आणि जर तुम्हाला कुठल्याही साडीची डिमांड असेल किंवा अजून दुसरं कोणत्या साडीवरती कलेक्शन बघायचं असेल मला कमेंट करून नक्की सांगा, मग त्याच्यावरती मी पुढच्या वेळेस नक्की व्हिडिओ घेऊन येईल. बाकी याच्या प्राइस रेंजची गोष्ट करूया तर 285 रुपीज, फक्त 285 रुपीजमध्ये हे तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे. आता ब्लाउज पीसची गोष्ट करूया तर ब्लाउज पीस सुद्धा ही कॉन्ट्रास्ट कलर ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला ब्लाउज पीस भेटतोय. आणि तुम्ही इथे बघू शकतात की टोटली विविंग काम केलेलं आहे. जसे इकडून बघू शकता तुम्ही विविंग काम तुम्हाला इथे प्रॉपर पद्धतीने बघायला भेटते. तशाच प्रकारे लास्टवाल्या आर्टिकलची गोष्ट करूया तर मंडळी लास्टवाल्या आर्टिकलची गोष्ट करूया तर इथे बघू शकतात येलो शेडमध्ये हा आर्टिकल अवेलेबल आहे. इतका सुंदर आणि इतका प्रिटीवाला आर्टिकल आहे, इतका सुंदर असा असणार आहे कारण की याचा जो सॉफ्ट फील आहे ना इतका कम्फर्टेबल असणार आहे, ज्यामुळे तुम्ही सुद्धाही हे कलेक्शन ॲड ऑन केलंच पाहिजे. आता याच्या फॅब्रिकची जर गोष्ट करूया तर तुम्हाला मल कॉटनमध्ये हा आर्टिकल अवेलेबल होत आहे डेली बेसिस किंवा टेम्पल किंवा जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर त्यासाठी खूप स्पेशल असा आर्टिकल होणार आहे हा. त्याच्या प्राइस रेंजची गोष्ट करूया तर 425 रुपये तुम्हाला प्राइस रेंज याची भेटून जाणार आहे. बाकी बॉर्डरवरती तुम्ही बघू शकतात की एकदम सुंदर असं फिगर कॉन्सेप्ट तुम्हाला वर्क भेटणार आहे पिकॉकचं, आणि तेही विविंग कॉन्सेप्टमध्ये. जसं की आता तुम्ही इथे बघू शकतात मंडळी एकदम छान असा पॅटर्न आहे आणि ही डिझाईन सुद्धा ही ट्रेंड करते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे डिझाईनचं कलेक्शन बघायला भेटणार आहे कारण की याला कराची प्रिंट असं म्हटलं जातं. आणि कराची प्रिंटचं कलेक्शन तुम्हाला मल कॉटन फॅब्रिकमध्ये भेटते म्हटल्यानंतर सोने पे सुहागा अशी गोष्ट झाली ही. तर तुम्ही इथे बघू शकतात मंडळी किती सुंदर असा आर्टिकल असणार आहे. येलो शेडमध्ये हा आर्टिकल अवेलेबल होतं. प्रत्येक स्किन टोनला सूट होणारा हे कलेक्शन तुम्हाला इथेच भेटणार आहे, ते म्हणजे कुठे तर शिवगौरी साडीजमध्ये. आणि जर तुम्ही अजून सुद्धाही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट जा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी श्री तुमच्यासाठी या चॅनलवरती डेली नवीन कलेक्शन घेऊन येत असते, तीही साड्यांमध्ये. बाकी ब्लाऊज पीसची गोष्ट करूया तर ब्लाऊज पीस सुद्धाही बघू शकतात प्रिंटेड कॉन्सेप्टमध्ये इतका सुंदर असा ब्लाऊज पीस आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण साडी वेअर करू ना लुक वाईज इतका सुंदर असा लुक देणार आहे ना, तर प्रत्येक जण म्हणाल की मला सुद्धा ही मल कॉटनची कराची प्रिंटवाली साडी हवी. तर मंडळी तुम्ही पण जा आणि अशा प्रकारची व्हरायटी ॲड ऑन करून महिन्याचे लाखो रुपये कमवा. तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.